ते तो लिव्हर पण असला ग्रीन लिव्हर. बस झालं, थोडा थोडा तेवढं नाही लागत बाहेर. करू लावले का बटन कंटिन्यू. जास्तच आहे का पर्यंत ते साईज वगैरे काय आलं सगळं ऑटोमॅटिकच झालं, कालचं सेव्ह केलेलं. आता आपल्याला ही डिलीट करणार. डिलीट नाही, टाका की डायरेक्ट तिथं 7 टाका, 7-P7 त्यालाच क्लिक करा. 7-P5 स्पेस कुठं होता? आहे, स्पेस नको. P5 होतं ना? P5 करा. P5 7-P5-203 -89 डॅश आहे ना? P5 203 ना? 203 डॅश 89A. रिपिटेशन आता 205 करा पुढे. ती 7 डॅश आहे ना? हॅलो 7 डॅश P5 P5 आहे ना? P5 डॅश 205 89A. आणि हा 7 डॅश 7 डॅश P5 डॅश 207 89A ना? आता पुढचे डिलीट करा ब्लॉक. हे करू ना डिलीट. हे पण डिलीट करू. P5 207 7 डॅश झाली. 7 डॅश बरोबर आहे ना? बरोबर आहे. 7-P5 त्याला रिपिटेशन बघू का? रिपिटेशन किती आहे? इथे दिसते की एकच आहे. अच्छा एकच आहे. 205 P5 89 203 P5 203 आहे ना? बरोबर आहे ना? 7 डॅश करू प्रिंट. इकडे घ्या थोडं अलीकडे. हां होते ना? ते रिपीट नाही ना झालं. नाही एक प्रिंट 1 2 3 एंटर. पीच बघायला लागेल. असलच होत नाही ना? हो का एक वेळ? कालचं सेव्ह झालं. एस्केप दाबायचं. तिथं जाईल. हे जा. अजून एकदा आता पीच बघा. पिच ऑटो आहे. ठीक आहे. एंटर. प्रिंट प्रिंट करू ना? नॉर्मल.